आणि आता बातमी येते का न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भातली, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून आरती साठेंची नियुक्ती झालेली. मात्र या नियुक्तीवर आता विरोधकांनी आक्षेप घेतलाय, कारण साठे या 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या आणि या प्रवक्त्या म्हणजे एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या न्यायाधीश कशा होऊ शकतात असा आक्षेप आता विरोधकांनी घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने 28 जुलैला मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक झाली आहे. त्यात भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024ला भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलेला असं उत्तर आता भाजपने दिलं. या सगळ्या संदर्भात मवियाच्या नेत्यांचं काय म्हणणं आम्ही जाणून घेतलं, आपण पाहूया. ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे. अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत. की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये, तो विश्वास वाढावा, वृद्धिंगत व्हावा. त्याबद्दल ही सगळी चर्चा सुरू आहे सध्या. त्या आरती साठे नेमक्या कोण आहेत जाणून घेऊया. मुंबई हायकोर्टाच्या नवनियुक्त न्यायाधीश. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून मुंबई हायकोर्टामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाली. जानेवारी 2024 मध्ये वैयक्तिक कारणावरून त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. 6 जानेवारी 2024 रोजी भाजप प्राथमिक सदस्यता आणि कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदाचाही त्यांनी राजीनामा दिला. चोरीच्या अनेक घटना आपण याच्या आधी पाहिलेल्या असतील. त्या